हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर चला, मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. कांदा कट करायला घेतलेला, त्याच्या आधी म्हटलं की अंडी बॉईल करायला ठेवूया, कारण आज अंड्याचा रस्सा बनवायचा आहे आणि जरा आज ना बॉईल करून करणार आहे. काय बाकीच्या वेळेला ना मी जास्त करून अंडी ना रश्श्यामध्ये फोडूनच करते, कारण दर्शनच्या पप्पांना तेवढं बॉईल केलेले अंडी खायला आवडत नाही. सो आता कांदा चॉप करून घेते. तर मला नंतर आठवलं की कांदा मला मिक्सरला लावायचा आहे, तर मी जाडच केला चाललं असतं, पण या कांद्याने ना डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं. सो चला, आता थोडा कांदा जो आहे तो वेगळा केला, म्हटलं फोडणीला घालायचा, आणि थोडा कांदा ना मी आता वाटून घेते आणि अद्रक लसणाची पेस्टसुद्धा त्याच्यातच ठेवलेली. तो आज अंड्याच्या रस्स्यासाठी वापरणार आहे GW खामकर यांचा अंडा करीचा मस्त स्पेशल असा मसाला. अगदी वेगळाच कलर आहे, म्हणजे काळा मसाला कसा असणार त्या टाईपचा मसाला वाटत होता, आणि खरंच घातल्यानंतर ना तेलामध्ये एक छानच खमंग येत होती. आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट पण मी घातलं, आणि हळद मीठ घातलं, बाकी आणि काहीच घातलं नाही. तर त्याच्यामध्ये अंडी घातली उकडलेली, त्याला थोडंसं ना मी चाकूने कट करून घेतलेलं आहे, म्हणजे रस्सा ना आतपर्यंत जातो आणि अंड्याला आतसुद्धा चव चांगली येते. तर अंडी तर रश्श्यामध्ये घातली आणि थोडंसं पाणी घातलं. विचार केला की आता थोडंसं ना ग्रेव्ही बनवायची आहे अजून, म्हणून थोडंसं खोबऱ्याचं वाटण घातलं आणि रस्सा मस्त रेडी झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा हे मसाले नक्की मागवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. बाय.